नमस्कार, मी प्रियंका. तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. मी आज तुम्हाला पंजाबी स्टाईल कढी पकोड्याची रेसिपी दाखवणार आहे. तर चला मग सुरू करूया. त्यासाठी लागणारे साहित्य: दही, बेसन, किसलेलं आलं, मिरची, कढीपत्ता, दालचिनी, लवंग, सुकलेली लाल राई, जिरं, हळद, हिंग, काश्मीरी मिरची पावडर, तेल. एका भांड्यात 1 वाटी दही ॲड करा. हे मी घरीच लावलेलं दही आहे. आता ह्यात 3 चमचे बेसन ॲड करते. हे मिक्स करून घ्यायचं. मी ह्यात 1 छोटा चमचा हळद टाकते. पुन्हा मिक्स करते. ह्यात थोडं पाणी टाकून परत मिक्स करून घ्या. चला आता फोडणी देऊया. एका भांड्यात तेल, राई, जिरे, हिंग, किसलेलं आलं, ओली मिरची, कढीपत्ता हे परतून घ्यायचं. मग दालचिनी आणि 2 लवंगा हेही परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये मी बेसन आणि दह्याचं मिश्रण टाकते. चवीनुसार मीठ टाकते. आता हे कढ येईपर्यंत 15 मिनिटं शिजवून घ्या. चला आता पकोड्याची तयारी करूया. एका भांड्यामध्ये चण्याचं पीठ, ओवा, तिखट, हळद, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडं पाणी घालून एकजीव करायचं. आता कढईमध्ये तेल टाकून तळून घेते भजी. आता भजी तयार झालेली आहेत. ही बघा किती सुंदर दिसतात. हे बघा 15 मिनिटं झालेली आहेत आणि कढी चांगली शिजलेली आहे. चला तर आता फोडणी देऊया आपण. लाल मिरची, काश्मीरी मिरची पावडर. आता ही फोडणी त्याच्यावरती टाकू. आता मी यात पकोडा टाकत आहे. आता हे 2 मिनिटं कडवून घ्यायचं. वरून कोथिंबीर टाकायची. रेडी झालेली आहे आपली कढी पकोडा.